सो वेलकम. आजच्या सेशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लास्ट जे आपले 2 चक्रास आहे पण त्या 2 चक्रांवर बघणार आहोत. तर एक चक्र आहे आपलं थर्ड आय चक्र आणि दुसरं जे चक्र आहे ते क्राउन चक्र, जे आपलं ब्रह्मांडी ऊर्जांचं प्रवेशद्वार आपण ज्याला म्हणतो. तर थर्ड आय चक्र यह चक्र ललाट दोनों भौवे के मध्य में ऊपर अवस्थित है। यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र है। व्यक्ति के अंतर्गत इंटेंशन का विकास इसी चक्र से होता है। इस चक्र के विकसित और जागृत होने से भविष्य में होने वाली जानकारी हमें पता चल जाती है। आपण म्हणतो ना की ऋषी मुनींना भविष्य सांगू शकतात. का बरं? तर त्यांचे हे चक्र ऍक्टिव्हेट असतं आणि त्याच्यामुळे ते लोकांच्या जीवनातल्या भविष्याचं इंटेंशन देखील त्यांना प्राप्त होत असतं. आध्यात्मिक विकास के लिए यह चक्र बहुत ही महत्वपूर्ण है। संबंधित अंग है सुषुम्ना नाड़ी और निचला दिमाग। बाई आंख, नाक, कान, नाड़ी संस्थान इत्यादि। रंग नीला कार्य है अनंत प्रेरणा यो इच्छा का चक्र। कुणाला लिंक मिळाली नाहीये त्यांनी पाठवून द्या. रंग आहे याचा डार्क ब्लू. पिट्युटरी ग्रंथीसोबत हा याचा संबंध आहे. आज्ञाचक्र ऑटोनॉर्मस सिस्टम को नियंत्रित करताय. अर्थात व्यक्ती जेव्हा आपण झोपलेलो असतो तर आपण झोपलेलो असतो, आपल्याला काही माहिती नसतं, पण तरी देखील आपल्या शरीराचं जे पूर्ण नियंत्रण ज्या चक्राकडे असतं ते चक्र आहे आपलं थर्ड आय चक्र. या दोन पहिले 5 तत्व म्हणजे जलतत्वापर्यंत आपण थ्रोट चक्रापर्यंत तत्व आहेत आणि 2 या चक्रांना तत्व नाहीये, कारण हे 2 चक्र आध्यात्मिक विकास आणि ब्रह्मांडी ऊर्जा म्हणजे ईश्वराची कनेक्शन करणारे हे चक्र आहेत. त्याच्यामुळे याचे तत्व नसतात. ठीक है। कार्यक्षेत्र इच्छा और अंतरप्रेरणा का केंद्र, अर्थात व्यक्ति अच्छा कार्य करने की प्रेरणा और बुरे कार्य न करने की सूझबूझ इसी से प्राप्त होती है। व्यक्ति के कर्मों का लेखा जोखा यही अंकित होता है और उसी के अनुरूप आगे फल मिलता है। यही पर आत्मा का निवास स्थान माना गया है। आज्ञा चक्र व्यक्ति के दिव्य शक्ति का केंद्र बिंदु है। आज्ञा चक्र के विकसित होने पर टेलीपॅथी, टेलीपॅथी म्हणजे रेकीच्या सेकंड लेवल मध्ये तुम्हाला शिकवली जाते. टेलीपॅथीचा वापर कुठे होत असतो की समजा एखादा मुलं आहेत आपली ऐकत नाही, अभ्यास कर म्हणायला बसल्यावर बसत नाही, किंवा एखाद्या व्यक्तीला व्यसन आहे आणि तरी देखील तो व्यक्ती व्यसनाधीन झालेला, म्हणजे तुम्ही किती म्हटलं तर तो व्यसन सोडणार आहे का? आज मोबाईलचं ऍडिक्शन खूप मुलांमध्ये आहे. अक्षरशः तुम्हाला सांगते, आता एक रील मध्ये दाखवलं, न्यूज बघत होती, त्या न्यूज मध्ये दाखवलं, त्याच्यात एक 10 एक वर्षाचा मुलगा होता. तो पबजी की कुठला तरी ते फ्री फायर वाला गेम खेळत होता आणि त्या गेमचा तो इतका ऍडिक्ट झाला की आई वडिलांना ओळखत नव्हता, आई वडिलांची ओळख तो विसरला आणि त्या गेम मधल्या कॅरेक्टरला फक्त तो ओळखतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्याशी संवाद घालतो, त्याला बाकी कुठलीही ओळख राहिलेली नाहीये, एवढा त्याला सायकोलॉजिकल डिसऑर्डर झालेला आहे. तर टेलिपॅथीच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीच्या माइंडवर इफेक्ट करू शकतो, व्यसनांमधनं सोडवणं, त्याच्यानंतर आपले कोर्टाचे कामं चालू असतील तर त्या कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होणं, अशा विविध विविध गोष्टींसाठी आपण या टेलिपॅथीचा वापर करू शकतो. मुलांचं ऐकणं किंवा 2 व्यक्तींमध्ये संवाद नसतो तर तो संवाद चांगला करण्यासाठी देखील आपण माइंडनी टेलिपॅथिक हिलिंग करून त्या व्यक्तीला ज्या कुठल्या समस्या आहेत त्या सर्व समस्यातनं आपण सकारात्मकतेने बाहेर काढू शकतो आणि जीवनामध्ये नवा सकारात्मक बदल आणि एक पॉझिटिव्ह आनंद आपण निर्माण करत असतो. ठीक आहे। किसी भी प्रकार याचा शक्ती का स्रोत आहे जागृती. जर याला आपण व्यवस्थित ध्यानाच्या माध्यमातून सक्सेसफुली हे केलं तर याच्यातनं जागृती मिळते आणि जर का त्या व्यक्तीचा गैरवापर झालाय या चक्राचा तर व्यक्ती क्रोधाच्या अग्नीमध्ये जळून स्वतः तर दुःखी होतो आणि कृतीनी वाणीनी त्याच्या जीवनातल्या वेगवेगळ्या ऍक्शननी दुसऱ्यांना देखील दुःखी करत असतो, दुसऱ्यांच्या देखील दुःखाचं ते कारण बनत असतो. ठीक आहे। त्याच्यानंतरचं चक्र आहे क्राउन चक्र। क्राउन चक्र सर के ऊपर मध्य में स्थित यह अवस्थित है। यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है। उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था होती है।
निर्विकार, कोई भाव नहीं, कोई विचार नहीं, शून्यता की स्थिति, अंतर्ज्ञान व दिव्य दर्शन इसी चक्र की उच्च स्थिति है। संबंधित अंग ऊपरी दिमाग, दाई आंख, पिनियल ग्रंथि, रंग जामुनी, कार्य आध्यात्मिक प्रगति। रंग जामुनी या वायलेट, पिनियल ग्रंथि के साथ इसका संबंध है, माथे के ऊपर के हिस्से का नियंत्रण करता है। कार्य क्षेत्र है इसका आध्यात्मिक प्रगती। या चक्राचं कार्यक्षेत्र काय आहे? आध्यात्मिक विकास हे या चक्राचं कार्यक्षेत्र आहे। ठीक आहे। आता बघा, तुम्ही एखादा जाणारा व्यक्ती बघितला की शेवटच्या क्षणी त्याला झटके येतात, कोणी कोणी बघितलाय? एखादा व्यक्ती जेव्हा शेवटचे श्वास घेतो तेव्हा त्या व्यक्तीला झटके येताना कोणी पाहिलंय? बघितलंय कधी? निदर्शनास आलाय कोणाच्या की अशा व्यक्तीला झटके येतात? यस, हो, म्हणजे काही लोकांनी बघितलं असेल। आता त्याचं रिझन सांगते तुम्हाला काय आहे। आपला म्हणजे ती व्यक्ती जेव्हा जाते ना त्यावेळेस त्या व्यक्तीला मोक्षाचं द्वार, लक्षात घ्या, हे शरीर जेव्हा जातं म्हणजे या शरीरातनं प्राण नावाची ऊर्जा जेव्हा जाते तर आपल्याला ब्रह्मांडी ऊर्जेचं कनेक्शन कुठून आहे? टाळूपासून। इथून तो ऊर्जेचा पाईप आपल्याला लागलेला आहे, जो तुम्ही जर आता रेकीला कॉल केला आणि असा हात ठेवला तर तुम्हाला तो एनर्जी इथे काहीतरी आहे आणि तो तुम्ही तिथे मध्ये हात टाकलेला असं तुम्हाला जाणवतं। तर ज्यावेळेस व्यक्तीच्या शरीरातनं रेकीला कॉल करून करावं लागेल रुपाली मॅडम, ओके, तर तुम्ही जेव्हा रेकीला कॉल करून एनर्जी अनुभवू शकता, पण आता इथे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा शेवटचा क्षण येतो तेव्हा काही क्षणासाठी त्याचं हे द्वार ओपन होतं आणि हे द्वार ओपन असलं की व्यक्तीला भीती वाटते, कारण जेव्हा हे द्वार ओपन होतं तेव्हा शरीराला झटके येतात, एक झटकाचा लागतात। आणि ज्या व्यक्तीने कुठलीही साधना केलेली नाहीये, कुठलंही मेडिटेशन किंवा कुठल्याही तो प्रकारात ध्यान साधनेत वगैरे किंवा आत्मिक विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले नसतील तर मग ते भीती वाटते त्याला। आणि कारण मेडिटेशन मध्ये शरीरात झटके येणं हे सामान्य अवस्था असते, पण असा व्यक्ती घाबरला की ते जे मुक्तीचं द्वार ओपन झालेलं असतं ते बंद होतं आणि मग तुम्ही बघता की गेलेल्या व्यक्तीचे डोळे उघडे आहे, तोंड उघडं आहे, म्हणजे आपण म्हणतो डोळ्यातनं प्राण गेला, तोंडातनं प्राण गेला। लक्षात घ्या, हा जो प्रकार आहे ते मुक्तीचं द्वार उघडण्यासाठी असतं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहस्रार ग्रंथी, आज्ञाचक्र आणि पिट्युटरी ग्रंथीमध्ये सकाळच्या वेळेस प्रातःकाल 3 ते 5 बजे तक एक ऐसा म्हणजे ब्रह्मांडाकडनं अशी एनर्जी लेवल येत असते। तुम्हाला माहिती आहे का आधीच्या काळात जात्यावर दळण दळल्या जायचं, किती वाजता? पहाटे उठून दळण दळल्या जायचं। म्हणजेच काय, त्या सगळं सकाळी फ्रेश होऊन सडा वगैरे सगळं जे अंगातलं सगळं करून त्या जात्यावर दळण दळायला बसायच्या। आध्यात्मिक प्रगती करणारे लोक त्यावेळेस सकाळी उठून शुचिर्भूत होऊन ते पूर्णपणे ध्यान अवस्थेत ध्यानाला बसायच्या। तर त्यावेळेस ब्रह्मांड, त्याला म्हणतात ब्रह्ममुहूर्त, आणि ब्रह्ममुहूर्ताला जी ऍक्टिव्हिटी म्हणजे पहाटे उठून अभ्यास करायचा आपल्या आई वडिलांनी लहानपणी सांगितले, आता तर पद्धत सगळी उलटी झालेली आहे। लोक सकाळी उशिरा उठतात आणि रात्री जास्ती वेळपर्यंत जागतात। ह्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आज व्यक्तींच्या जीवनामध्ये येत आहे। एक चांगलं जर आपल्याला आरोग्य पाहिजे आहे, चांगली हेल्थ पाहिजे आहे, तर सकाळी उठणं चालू करा। त्याचं एक तुम्हाला सुंदर उदाहरण देते। जर मी आता माझ्या समोर दिसत आहे रुपाली मॅडमचा व्हिडिओ ऑन आहे, माईक ऑन करा बरं मॅडम, 1 मिनिट। हाँ मैम। उठता मॅडम सकाळी? मैम मी 4 वाजता उठते। व्हेरी गुड, सगळ्यांनी मॅडमसाठी टाळ्या वाजवा। कुठल्याही ध्यान साधनेशी न कनेक्ट होता 4 वाजता उठता, अभिनंदन। काय करता पण 4 वाजता उठून? मॅम 4 वाजता उठणं, एक तर आता 12वीचे हे असल्यामुळे मुलाला उठवते मी पहाटेला, हा, तर तो जागा राहायला पाहिजे म्हणून मी पण जागी राहते। आणि मग माझं म्हणजे काम आहे तर मी त्याची स्टडी करत राहते मॅम। ओके, ग्रेट, छान। अर्चना मॅडम, तुम्ही किती वाजता उठता सांगा, माईक ऑन करा। हा, बोला बोला। 6 सकाळी 6। हा, आता ठीक आहे, एक व्यक्ती भेटले 6 वाजता।
आता 6च्या पलीकडे उठणाऱ्यांनी तर सोडूनच द्या, बाकीचं त्यांना विचारण्यात काही नाहीये. आता तुम्हाला गंमत सांगते, जर अर्चना मॅडम 6 वाजता उठतात आणि त्यांनी फक्त 5 वाजता उठणं चालू केलं, तर एका महिन्यात 30 दिवस जरी पकडले आपण, तर 30 तास त्यांना जास्ती जगायला मिळतात. आणि 30 तास म्हणजे सरळ सरळ 1.5 दिवस एका महिन्यात जास्ती जगायला मिळतो. मग एका महिन्यात 1.5 दिवस जास्ती जगू शकतात, तर 12 महिन्याचे किती दिवस त्यांना जास्ती जगायला मिळतील विचार करा. फिर तो जिंदगी अगर ज्यादा जीना है ना, तो 1 घंटा जल्दी उठा करो. लक्षात घ्या, तेवढं तासाचं आयुष्य तुम्हाला चांगल्या पद्धतीने जगायला मिळेल. ओके. सो आज आपण खूप सुंदर मेडिटेशन घेणार आहोत. तर या पद्धतीने सहस्रार चक्र ब्रह्मांडी ऊर्जांचं केंद्र आहे. तर काल मी जे आपण पाणी चार्ज करायला शिकलो परवा, सगळ्यांनी 1 ग्लास पाणी चार्ज करून प्यायचं आहे. मी तुम्हाला 2 मिनिटं या मेडिटेशनच्या तयारीसाठी देत आहे, कारण एक सुंदर मेडिटेशनचा अनुभव आपण आजच्या सेशन मधनं घेणार आहोत. सगळ्यांनी रेडी राहायचं आहे. फक्त प्रयत्न करा की तुमचा व्हिडिओ ऑन असेल. ओके. ओनली 2 मिनिट्स मग देते मी तुम्हाला, 2 मिनिटात रेडी व्हायचं.
ओके, रेडी? इथे आवाज नको मोबाईल पण नाही तिकडे. सर्वांनी डोळे हलके बंद करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन 7 चक्रांनी औरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर निघत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन 7 चक्रांनी औरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर निघत आहे. कायमस्वरूपी बाहेर निघत आहे. हळूवार आता दिव्य रेकी शक्तीला दोन्ही हात जोडून आवाहन करायचंय. मी स्वतःची आभारी आहे. दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात मांडीवर, तळवे आकाशाकडे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आपल्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आपल्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राउन चक्र म्हणजे आपली टाळूची जागा. क्राउन चक्र आणि त्याच्या रिलेटेड सर्व ऑर्गन यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, ती सर्व प्रकारची नकारात्मकता रिमूव्ह होते. सर्व प्रकारची निगेटिव्हिटी तिथून कायम स्वरूपी निघून जात आहे. कायम स्वरूपी निघून जात आहे. अगदी शरीराच्या खालच्या बाजूने थर्ड आय चक्र दोन्ही भुवयांच्या मध्ये. थर्ड आय चक्र दोन्ही भुवयांच्या मध्ये इथे कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, ती कायम स्वरूपी डीपर डीपर शरीराच्या खालच्या भागामध्ये पाठवली जात आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची ऊर्जा ही क्राउन चक्रामधनं थर्ड चक्र यातून प्रवाहित होत आहे. क्राउन चक्रातनं थर्ड आय चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. थर्ड आय चक्रामध्ये प्रवाहित होत आहे आणि संपूर्ण चेहरा, दोन्ही डोळे, दोन्ही कान, दोन्ही गाल, ओठ, दोन्ही दंतपंक्ती, जिव्हा, थ्रोट
यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, ती सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी कायमस्वरूपी डीपर 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 खाली जात आहे, खाली जात आहे, खाली जात आहे. संपूर्ण थ्रोट चक्र, श्वसन नलिका, अन्न नलिका, थायरॉइड ग्लँड, यात कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, आजारांच्या स्वरूपात असेल किंवा अव्यक्त भावनांच्या स्वरूपात असेल, कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, ती संपूर्णता डीपर 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 खाली 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 जात आहे. हृदय चक्र, हृदय, लंग्स, छातीच्या बरगडा, दोन्ही हात अगदी खांद्यांपासून हाताच्या बोटांपर्यंत दोन्ही हात, यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, काही आजार असतील, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायम स्वरूपी डीपर 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 पूर्णपणे खाली जात आहे, खाली जात आहे, खाली जात आहे. त्यानंतर नाभीच्या 3 बोटावर मणिपूर चक्र, मणिपूर चक्रात कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, मणिपूर चक्रात कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, तर सर्व प्रकारची निगेटिव्हिटी लहान आतडे, मोठे आतडे, स्टमक, लिव्हर, यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी रिमूव्ह होत आहे. डीपर 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 स्वादिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली, जेनेटिक ऑर्गन, ओव्हरीज, कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, काही आजार असतील, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी तुमच्या शरीरातनं आणि चक्रातनं निघून डीपर डीपर खाली खाली येत आहे. रूट चक्र, जीवनाच्या स्थिरतेचं स्थान, संपूर्ण स्थिरता, संपूर्ण स्पाईन, दोन्ही पाय, पायाची नख, अगदी आता डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत स्वतःला बघायचंय. आणि जिथे कुठले आजारचे लक्षणं असतील, कुठले दुःख असेल, वेदना असतील, सर्व प्रकारचे दुःख, सर्व प्रकारच्या वेदना, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी काढून ही सर्व प्रकारची एनर्जी तुमच्या शरीरातून कायमस्वरूपी निघत आहे, कायमस्वरूपी निघत आहे, कायमस्वरूपी निघत आहे आणि शरीरातून पूर्णपणे बाहेर निघालेली आहे, पूर्णपणे बाहेर निघालेली आहे, पूर्णपणे बाहेर निघालेली आहे. डीपर 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 आणि पृथ्वीच्या भूगर्भामध्ये खूप खोल केलेली आहे. सर्व अवरातली नकारात्मकता, शरीरातली नकारात्मकता आणि चक्रातली नकारात्मकता पूर्णपणे निघून पृथ्वीच्या भूगर्भामध्ये पोहोचलेली आहे. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये पोहोचलेली आहे. तिथे खूप मोठा दगड बघायचा आहे. बघा, एक खूप मोठा दगड पृथ्वीच्या भूगर्भामध्ये आहे आणि त्या भूगर्भामध्ये असलेल्या दगडाला पूर्ण निगेटिव्हिटी कायम स्वरूपी गुंडाळलेली आहे, कायम स्वरूपी गुंडाळलेली आहे, कायम स्वरूपी गुंडाळलेली आहे. एकच वार आणि तुमचं त्या निगेटिव्हिटी सोबत कायम स्वरूपी नातं तुटलेलं आहे, कायम स्वरूपी नातं तुटलेलं आहे, कायम स्वरूपी नातं तुटलेलं आहे. आणि आता ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा परत एका पवित्र आणि स्वच्छ ऊर्जेसोबत तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. संपूर्ण रूट चक्र, माकड हाडाचं शेवटचं टोक,
तिथे पोहोचलेला आहे आणि एक लाल रंगाचं सुंदर फूल, प्रकाशमय असं फूल तिथे उमललेलं आहे आणि तुमचं संपूर्ण रूट चक्र आणि त्याच्या आजूबाजूच्या सर्व ऑर्गनला संपूर्ण आरोग्य प्राप्त होत आहे. 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 हळूहळू ही ऊर्जा आता स्वादिष्टान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. ओटीपोट, ओटीपोटातील सर्व ऑर्गन आणि रिलेटेड सर्व ऑर्गन मध्ये सकारात्मकतेने परिपूर्णता आलेली आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटी आलेली आहे. संपूर्ण सकारात्मकता आलेली आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटी आलेली आहे. मणिपूर चक्र, लहान आतडे, मोठे आतडे, जठर, लिव्हर, किडनी, आपलं कमरेचा भाग, सगळ्या ठिकाणी दिव्य ऊर्जांचा फ्लो प्रवाहित होतो आहे. एक दिव्य पिवळ्या रंगाचा प्रकाश इथे अवतरित होतो आहे. दिव्य प्रकाश तिथे अवतरित होतो आहे. दिव्य पॉझिटिव्हिटी, दिव्य सकारात्मकता इथे येते आहे. प्रत्येक शरीराचा सेल, प्रत्येक ऑर्गन नवचैतन्य आणि आरोग्यमय ऊर्जेने परिपूर्ण होत आहे. नवचैतन्य आणि आरोग्यदायी ऊर्जेने परिपूर्ण होत आहे. नवचैतन्य आणि आरोग्यदायी ऊर्जेने परिपूर्ण होत आहे. नवचैतन्य आणि आरोग्यदायी ऊर्जांनी परिपूर्ण होत आहे. नवचैतन्य आणि आरोग्यदायी ऊर्जांनी परिपूर्ण होत आहे. परिपूर्ण होत आहे. परिपूर्ण होत आहे. हृदयाकडे येऊया. हृदय चक्र, लंग्स आणि हार्ट आरोग्यमय ऊर्जांनी परिपूर्ण होत आहे. संपूर्ण लंग्स आणि हार्ट आरोग्यदायी ऊर्जांनी परिपूर्ण होत आहे आणि हृदयामध्ये नवीन करुणा, दया आणि प्रेमाची निर्मिती होत आहे. आपल्या हृदयामध्ये करुणा, दया आणि प्रेमाची निर्मिती होत आहे. संपूर्ण हृदयात करुणा, दया आणि प्रेमाची निर्मिती होत आहे. करुणा, दया आणि प्रेमाची निर्मिती होते आहे. थ्रोट चक्र, थ्रोट चक्रापर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे आणि आपल्याला दिव्य संवाद कौशल्य, एक सकारात्मक ऊर्जांचा प्रवाह आपल्या थ्रोट मधनं प्रवाहित होत आहे आणि आता ही ऊर्जा थर्डायपर्यंत पोहोचलेली आहे. दिव्य इंट्युइशनची पॉवर आणि दिव्य अतिनील रंगाने प्रकाशमय होताना बघायचं आहे. संपूर्ण क्राऊन चक्र जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने परिपूर्ण होताना बघायचं आहे. प्रत्येक चक्र आता प्रकाशमय ऊर्जेमध्ये परिवर्तित झालेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक ऑर्गनला नवचैतन्य आणि नव्या ऊर्जेची प्राप्ती होताना बघायचं आहे. आता या सर्व शक्तीचा संचार तुमच्या क्राऊन चक्रातनं एखाद्या फाउंटन सारखा बाहेर येऊन तुमच्या संपूर्ण औराला व्याप्त केलेला आहे. संपूर्ण औराला व्याप्त झालेलं बघायचं आहे. संपूर्ण औराला व्याप्त झालेला आहे आणि एक दिव्य सुरक्षेचा कवच आपल्या अवतीभोवती तयार झालेला आहे. दिव्य सुरक्षेचं कवच आपल्या अवतीभोवती तयार झालेलं 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 आहे. आणि आता आपण दिव्य आरोग्य शक्तींनी परिपूर्ण झालेलो आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायची आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल, अगदी एक छोट बाळ झोपेतही असताना अगदी तशी दिव्य स्माइल आणायची आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. व्हेरी गुड. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. शरीराचा प्रत्येक रोम, शरीराचा प्रत्येक कण आज आनंदाने आणि या आनंदाच्या सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण झालेला आहे. शरीराचा प्रत्येक कण आणि कण दिव्य आनंदाने परिपूर्ण झालेला आहे. परिपूर्ण झालेला आहे. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ.
मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ। मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. I am the happiest person in the world. 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 याच दिव्य स्माईल आणि आनंदासोबत स्वतःला परिपूर्ण करायचं आहे. याच दिव्य स्माईल आणि आनंदासोबत स्वतःला परिपूर्ण करायचं आहे. आणि अगदी हळूवार, अगदी हळूवार डोळे उघडायचे आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. Slowly open your eyes. Slowly open your eyes. Slowly open your eyes. Very good. थोडं पाणी पिऊन घ्या गरज वाटत असेल तर. कसं वाटतंय? Raise your hand. कल्पना मॅडम अनम्यूट करा. कसं वाटतंय? आवाज नाही येते मॅडम तुमचा. आवाज नाही येते का? हा येतोय, बोला आता. मला म्हणजे फ्रेश वाटते आहे आणि सुरुवातीला तर मी तुम्हाला सांगायला त्यावेळेस मला म्हणजे आळशा जो प्रकार आहे तो खूप यायला लागला आणि नंतर तर मग ते एकदम बंद झालं. डोळ्यामधून अश्रू यायला लागले आणि मग मला फार फ्रेश वाटायला. खूप दिवसानंतर खूप काही हलकं झाल्यासारखं. छान. रोहिणी मॅडम बोला. माईक ऑन करा रोहिणी मॅडम. खूप विचारांचा गोंधळ होता, तो खूप शांत वाटलं. छान. थँक्यू. मोरे मॅडम अनम्यूट. बोला मोरे मॅडम. कुठे गेले? मुनमुन तायडे अनम्यूट करा. हॅलो मॅम. हा बोला. हॅलो मॅम, मला खूपच चांगलं वाटत आहे आणि असं वाटत आहे की सगळी नेगेटिव्हिटी दूर झाली आहे आणि डोळ्यात थोडे अश्रू पण आले आहेत मेडिटेशन करताना. होतं असं. हो हो. आणि सुनीता. फारच चांगलं वाटत आहे. छान छान. सुनीता मैडम. बहुत अच्छा लगा मैडम वो करके, ऐसा आंखों में से आंसू आ गए. पहले तो पीठ में मेरा दर्द हुआ बहुत और फिर अभी एकदम पीठ हल्का लग हल्के रहा हो है, गए बहुत होंगे. देखिए फ्रेश. पीठ को थोड़ा सा ऐसा हिला के देखोगे तो रिलैक्स हो गए होंगे. पुन्हा पहले कुणाला पीठ में क्लास बहुत दर्द म्हणजे था. हे मेडिटेशन करताना असा पेन होता आणि तो कमी झाला असं कुणाचं मुझे झालं का? मुझे दर्द हुआ फिर कम हुआ मैडम. अच्छा होत आहे. ग्रेट. हा बोला मॅडम. मॅडम, मला सरळ बसताच येत नव्हतं. मी अशी नेहमी पोक करून बसायची आणि जसं तुमचं लास्ट हे झालं, जसं आपण रिलीज करायला लागलो, माझं पूर्ण पाठ मी अशी अचानकपणे ताठ होऊन बसली. पूर्ण रिलीज झाले. पाठीचं बॅक पेन होतं माझं सीझरमुळे. तर आता तर मला जाणवत नाहीये काहीच. छान. ही तर सुरुवात आहे मॅडम. म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघणार आहे पुढे तर त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप छान येईल. तर लास्ट आपण 1-2 घेऊ एक्सपिरियन्स. बाकीच्यांनी आज ग्रुपमध्ये शेअर करा. ओके. येस. थँक्यू. हा बोला मॅडम. थँक्यू. अनम्यूट करा. थँक्यू. दर्शना मॅडम अनम्यूट करा. हा बोला.
हॅलो. हा हा मॅडम, बोला. खूपच फ्रेश वाटलं. आणि माझं पण पाठीचं इतकं दुखत होतं ना, ताठ बसत होतं आणि किती एनर्जी आतमध्ये अशी पूर्ण फील होत होती डोक्यातून खाली जाताना वगैरे. इतकं फ्रेश वाटतं आता, एकदम एनर्जेटिक वाटतं. खूप छान मस्त वाटतं. छान. ओके, थँक्यू. आता बघा, हा वैशाली वानखेडे मॅडम लास्ट बोला. अनम्यूट करा. मॅडम तुम्हाला कॉल करू शकतो काय दिवसभरात कधी वेळ मॅडम मिळेल तेव्हा? दिवसभरात मी 1 वाजतापासून 7 वाजेपर्यंत इथेच बसून आहे. तर त्याच्यामुळे तो वेळ नाहीये. 6 ते 7 आपला जनरली कॉलिंगचा वेळ असतो. पण त्यावेळेस जर दुसरे ऑफलाईन क्लायंट असतात माझ्याकडे काउन्सिलिंगचे, तर ते नसले बरं. तर मी तुम्हाला 6 ते 7चा कॉल रिसीव्ह करते. अन्यथा सकाळी 10 ते 11च्या दरम्यान तुम्ही मला कॉल करू शकता. ओके, थँक्यू मॅडम. ठीक आहे. ओके. ओके. सो आता आपण एक्सपिरियन्सवर थांबू सध्या, कारण आपल्याला भरपूर शिकायचं, अजून भरपूर सिलेबस बाकी आहे. काल परत 40 मिनिटं क्लास झाला, तर कालचे 20 मिनिटं अजून कव्हर नाही झालेत आपले. तर उद्या 26 तारीख असून कोण कोण क्लास करायला रेडी आहे जरा पटापट चॅटबॉक्स मध्ये मीट आहे का, किती मी येतात ते बघते मी. आला का तो? ओके. तर किती मी आले चॅटबॉक्स मध्ये चेक करू द्या की उद्याच्या क्लास करायला किती लोक आहेत रेडी. नो मॅम, मी खूपच कमी मी आले आहेत. येस, आहे तरी. बघा, एक तर आपण 2 पर्याय मी तुम्हाला देते, कारण क्लास कसा आहे, मी शिकवण्यापेक्षा ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. तर परवाच्या दिवशी हा जो आपला सेशन राहील 2 वाजतापासून तुमच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत राहील. आता आपला टॉपिक कुठला कुठला राहिलेला आहे, दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी, एनर्जी बॉल एक्सरसाइज आणि जिबू सिम्बॉल, हे 3 टॉपिक आणि प्रोटोकॉल, आजारानुसार प्रोटोकॉल, हे 4 टॉपिक आणि तुमचे प्रश्न, एवढं आपल्याला कव्हर करायचं आहे. तर शनिवारी 3-4 तास बसायची तयारी आहे. शिकवायला मला 1-1.5 तास पुरे आहे. नंतर तुमचे सगळे प्रश्न, तर तुमचा प्रश्न झाल्यानंतर तुम्ही क्लास लिव्ह करू शकता. ठीक आहे. दुसरा महत्वाची सूचना मला ही द्यायची आहे की आता जे काही आपला क्लास 10 दिवस आपला कम्प्लीट होईल, म्हणजे आजचा डे 9 आहे अटेंडमेंट पकडून, आणि उद्या 26 जानेवारी आहे. भरपूर लोकांना माझं हे की प्रत्येकाला तो क्लास व्यवस्थित अटेंड करता आला पाहिजे. तर त्याच्यामुळे जर उद्या आपण ऑफ दिला तर परवा 3 ते 4 तास आपला क्लास होईल. अगदी शेवटचा हँड्रेड संपेपर्यंत क्लास घेणं ही माझी जबाबदारी राहील. ठीक आहे. ती माझी पूर्णपणे जबाबदारी आहे, त्याच्यामुळे ती काळजी करू नका. पेशन्सनी फक्त तुम्हाला बसावं लागेल, ही तुमची जबाबदारी राहणार आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं की याच्यानं म्हणजे आपली 29 तारखेपासून किंवा 1 तारखेपासून ऍज पर डिपेंड की 29 तारखेपासून आपली लेवल 2 ची बॅच चालू होते. बऱ्याच लोकांनी मला मेसेज टाकलेले आहे की मॅडम याच्यानंतर, म्हणजे आम्ही लेव्हल 1 तर करतोय, पण याच्यानंतर नेमक्या कुठल्या लेवल असतात. तर लेवल 2 जे असतं ते लेवल 2 मध्ये आपण नेमकं काय सिलेबस असतं आणि लेवल 3 मध्ये काय, तर ते मी तुम्हाला आता थोडक्यात एक्सप्लेन करते. ते मला व्हॉट्सअपवर कुठे आहे का सिलेबस चेक करू द्या. कशाबद्दल तुमची बॅच पडेल? बाकीच्यांनी माईक बंद करा बरं प्लीज. बघा, रेकीच्या मुख्यत्वे 5 लेवल असतात. किती लेवल असतात नेमक्या रेकीच्या, किती पायऱ्या असतात? मला हा पर्सनली बऱ्याच लोकांनी प्रश्न टाकला, कारण आपला तो टॉपिक राहून गेला क्लासमध्ये एक्सप्लेन करायचा. तर रेकी लेवल 1 नंतर लेवल 2 म्हणजे डिस्टन्स हिलिंग असतं. जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही हिलिंग पोहोचवू शकता. कालच आपलं प्रॅक्टिकल झालं. व्यक्ती कॅनडाला होते आणि इथे त्यांची आई इंडियात आहे, इथून त्यांनी कॅनडाला हिलिंग दिलं आणि तिथे त्या मुलीला बरं वाटलं. कालचं सेकंड लेवलचं रेकॉर्डिंग. असे आपण दर बॅचेस मध्ये सेकंड लेवलच्या प्रॅक्टिकल हे घेतच असतो की ज्याच्यात आपण डिस्टन्सनी लोकांना बरं करतो. रेकी जगाच्या पाठीवर कुठेही काम करू शकते.
रेकी फर्स्ट लेवलची तुमची अटुनमेंट नंतरची एनर्जी तुमची किती आहे? 10% आहे. रेकी सेकंड लेवल नंतर तुमची एनर्जी 40% होते आणि रेकीचं मास्टर लेवल त्याच्यात तुमची एनर्जी 100% होत असते आणि त्याच्यानंतर जी 4थी-5वी लेवल असते ती असते ग्रँड मास्टर लेवल, ज्याच्यात तुम्ही स्वतःचं माझ्यासारखं ऑनलाईन ऑफलाईन रेकीचे क्लासेस घेऊ शकता. तो प्रोफेशनल ट्रेनर म्हणून कोर्स आहे आणि रेकी मास्टर लेवल केल्यानंतर जी 3री लेवल आहे ती केल्यानंतर तुम्ही कुठे पण जगाच्या पाठीवर हिलिंग देऊ शकता डिस्टन्सने. अगदी कोरोना काळात आपल्या जी वर्टिक्सची टीम आहे, सगळे स्टुडंट आहे, यांनी डिस्टन्स हिलिंग केलं म्हणून वर्टिक्सच्या टीमला कोविड एक्सिलन्स अवॉर्ड मिळालेला आहे की कोविड काळामध्ये डिस्टन्स हिलिंग केल्यामुळे की जिथे आपण पेशंटला हात लावू शकत नव्हतो त्या पद्धती रेकी अगदी सर्दी खोकला ताप इथपासून मोठ्या मोठ्या 4 स्टेजचा कॅन्सर पण आपल्याकडे ठीक झालेला आहे. तुम्ही जर माझ्या युट्यूबवरचे व्हिडिओ बघितले असतील तर त्यात तुम्हाला तो व्हिडिओ मिळतो की ज्यात 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झालेला आहे, वात ठीक झालेला आहे, ऑटोइम्युन डिसऑर्डर ठीक झालेला आहे. पेशंटनी स्वतः शिकून त्यांच्यावर हिलिंग करून ते झालेलं आहे. तर ऍक्च्युअल आपला जो कोर्स असतो प्रत्येक कोर्समध्ये आपण काही ना काही ऍज अ बोनस ऍज अ गिफ्ट देत असतो. तर सेकंड लेवल आणि थर्ड लेवल माझी जी फी असते नॉर्मली, आता हे सगळे माझे ग्रॅज्युएट सेशन चालू आहे, तर नॉर्मली माझी लेवल 1 ची फीस 3,000 असते, जे आता जेवढे लोक करत आहेत त्यांना हा कोर्स टोटली फ्री मध्ये मिळत आहे. रेकी सेकंड लेवलची माझी फी 4,000 असते, रेकी थर्ड लेवलची माझी फी 5,000 असते. पण सध्या जे आपले ग्रॅज्युएट सेशन चालू आहे त्याच्यामुळे टोटल जी फी आहे सेकंड आणि थर्ड लेवलची ज्यांना स्वतःला अपग्रेड करायचं आहे त्यांच्यासाठी ही फी मात्र 5,000 रुपये आहे. आणि आपली ही जुनी लिस्ट आहे, जुने जी 14 तारखेपासून आपली बॅच चालू झाली त्याचं आहे. मी तुम्हाला फक्त इथे सिलेबस दाखवायचं होतं मला. तर कोर्स कंटेन आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ डेस्टिनी, सेकंड लेवलचा सिलेबस आहे. याच्यात तुम्हाला बेसिक डाउजिंगचा कोर्स फ्री मध्ये येतो, प्लस तुम्ही क्रिस्टल थेरपीचा कोर्स पण तुम्हाला ऍज अ बोनस ऍज अ गिफ्ट दिलेला आहे. क्रिस्टल थेरपी तिथून म्हणजे कुठला क्रिस्टल कशासाठी वापरायचा हे 2 कोर्स तुम्हाला ऍज अ गिफ्ट म्हणून या कोर्समध्ये दिलेले आहेत. युनिव्हर्सल लॉ ऑफ डेस्टिनी फ्युचर, त्याच्यानंतर तुमचे गोल मॅनिफेस्टेशन, तुमचं जे स्वप्न आहे ते मॅनिफेस्ट कसं करायचं ते याच्यात असतं. प्रिव्हेंट युअरसेल्फ फ्रॉम द ऍक्सिडेंट अँड ऑल निगेटिव्ह फोर्सेस, जे काही निगेटिव्ह फोर्स आपल्या आजूबाजूला असतो त्या नकारात्मकतेपासून दूर कसं ठेवायचं आहे. आपल्या सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन से कुछ आगे हा त्याच्यात एक वेगळा टॉपिक असतो. त्याच्यानंतर आपल्या पॉवर ऑफ इंटेन्शन कसे काम करतात हे आपण त्यात बघत असतो. आणि आपण आपल्या निगेटिव्हिटीला आपल्या परिवारातील आपल्या घरातील स्वतःमधली निगेटिव्हिटी कशी दूर करून आपण पॉझिटिव्ह बनवू शकतो हे आपण या कोर्समध्ये शिकत असतो. त्याच्यानंतर सायकिक शिल्ड म्हणजे प्रोटेक्शन, आपण म्हणतो ना ब्लॅक मॅजिक वगैरे अशा जर काही असेल तर त्याच्यातनं आपण रिमूव्ह करून स्वतःला कशा पद्धतीने हील करू शकतो ते, आपल्या फॅमिलीला तुम्ही कसं सायकिक अटॅक पासून वाचवू शकता, त्याच्यानंतर आपल्या ब्रेन पॉवर कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो. आणि टेलिपॅथी जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एखाद्या व्यक्तीच्या माइंडचं हिलिंग करून त्याच्या विचारांमध्ये बदल करणं, एखाद्या डिसिजेस म्हणजे स्वतः एन्झायटी डिप्रेशन याच्यातनं दूर करणं, रिलेशनशिप इश्यू जे असतात नात्यांमध्ये, आई वडील मुलांचं म्हणजे मुलं आई वडिलांचं ऐकत नाही, पती पत्नी सोबत पटत नाही, अशा वेगवेगळ्या प्रॉब्लेम मधनं तुम्ही सोल्युशन देऊ शकता. आणि मिरॅक्युलस पॉवर्स ऑफ सबकॉन्शियस माइंड याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता आणि आपल्या जीवनाला पॉझिटिव्हिटीकडे पर्सनॅलिटीला एक रिवायरिंग करू शकता. हे झालं आपलं सेकंड लेवलचं सिलेबस. थर्ड लेवलचं सिलेबस आहे सायन्स ऑफ साऊंड हिलिंग. इथे तुम्हाला काही साऊंड हिलिंग थेरपीच्या टेक्निक शिकवल्या जातात आणि गाण्यांची लिस्ट तुम्हाला दिली जाते. त्या लिस्टचा वापर करून तुम्ही साऊंड म्हणजे कुठल्याही पेशंटला तुम्ही ते प्रोटोकॉल म्हणून देऊ शकता. सिक्रेट सायन्स ऑफ सिद्धी, त्याच्यानंतर मास्टर सिम्बॉल आणि 14 पॉवरफुल सिम्बॉल तुम्हाला याच्यासोबत दिल्या जातात. इथे तुमची एनर्जी 100% होते. त्याच्यानंतर कर्मा क्लिअरन्स एक सेल्फ एम्पॉवरमेंट मेडिटेशन शिकवलं जातं. 7 चक्रांचं मेडिटेशन, सायकिक अटॅक प्रिव्हेन्शन आणि हिलिंग, कायनोसॉलॉजी, त्याच्यानंतर चक्र आणि बॉडी स्कॅनर, सायन्स ऑफ क्रिस्टल हिलिंग, त्याच्यानंतर सायकिक सर्जरी कशी करायची आणि आपल्या औराच्या कलरवरनं कुठल्याही व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार औराचा कलर आणि औराच्या कलरवरनं त्या व्यक्तीचा आपण स्वभाव ओळखू शकतो. असं हे ओव्हरऑल सेकंड आणि थर्ड लेवलचं सिलेबस आहे. जी नॉर्मली आपली फी 9,000 असते. रेकी सेकंड लेवलची 4,000, रेकी थर्ड लेवलची 5,000. पण जी बॅच आपली चालू होणार आहे आता त्या बॅच मध्ये
याची कोर्स फी जी राहणार आहे ती मात्र 5,000 रुपये राहणार आहे. ज्या कोणाला ऍडमिशन प्रोसेस आपली आजपासून सुरू झालेली आहे, 28 पर्यंत सुरू राहील. 29 पासून आपली नवीन बॅच चालू होणार आहे सेकंड लेवलची. ठीक आहे. जर कुणाला अपग्रेड करायचं असेल तर तुमचं त्यासाठी स्वागत राहणार आहे. ओके. सो हे होतं सेकंड लेवलचं. आता आपण आपल्या मूळ टॉपिक वर येऊ. इथपर्यंत कुणाला काही क्वेश्चन आहे? एनी क्वेश्चन? क्लिअर? हा योगेश सर बोला. अनम्यूट करा. हा मॅडम अनम्यूट करा. काही प्रश्न आहेत का तुमचे? विद्या मॅडम. सेकंड आणि थर्ड लेवल. हा बोला. मॅम सेकंड आणि थर्ड ची 5,000 फी आहे का दोन्ही टोटल याची? मिळून 5,000 आहे मॅडम. सेकंड आणि थर्ड मिळून 5,000 आहे. जी 9,000 असते तर ती तुम्हाला किती तारखेपर्यंत आहे? 28 तारखेपर्यंत ऍडमिशन केली तर तुम्हाला 5,000 दोन्ही लेवल मिळतील. नाही तर मग 9,000 29 तारखेपासून क्लास चालू होईल तेव्हा 9,000. पेमेंटसाठी ओके. आणि नंबर किती? स्कॅनर ग्रुपवर तुम्हाला मिळेल आज संध्याकाळी. तर तुम्ही आज उद्या आणि परवा म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 4 दिवसामध्ये तुम्ही ऍडमिशन करू शकता. तुम्हाला जीपे फोनपे नंबर आणि बाकीचे डिटेल्स संध्याकाळी आज ग्रुपवर मिळून जातील. कंपल्शन आणि कुणालाही नाही. ज्यांना वाटतं आहे पुढच्या लेवलमध्ये यायचं आहे प्रोफेशनली, तुम्ही जर मास्टर लेवल मधून काम केलं ना 60,000 पर मंथ कमीत कमी कसे अर्न करायचे त्याचं टेक्निक मी रेखीच्या थर्ड लेवल मध्ये देत असते. कारण क्रिस्टल आणि डाउझिंग याचा वापर करून आणि रेखी ऊर्जांचा वापर करून तुम्ही या गोष्टी करू शकता. ठीक आहे. अर्ली किती मॉर्निंग दिवसाचा क्लास होऊ क्लास शकत राहील? नाही. प्रत्येक बॅचला रेकी सेकंड लेवलच्या बॅचला 10 दिवस लागतील. सोमवार ते शुक्रवारच आपलं सेशन असतं. शनिवार रविवार ऑफ असतं. पण या शुक्रवारी आपलं ऑलरेडी 26 जानेवारी आली म्हणून आपलं शनिवारी सेशन कंटिन्यू राहणार आहे. तर शनिवारचं सेशन 2 वाजता चालू होईल आपलं. तर ते संपेपर्यंत शेवटचा हँडरेस संपेपर्यंत आपलं सेशन राहील. उद्या आपण क्लास घेणार नाही आहे. लक्षात घ्या. परवा आपलं सेशन राहील 2 वाजतापासून तर त्याच्यात 1.5 तास पहिले आपलं सेशन राहील. 2 ला चालू झालं तर 3:30 पर्यंत आपण जिबू सिम्बॉल शिकणार आहे. रेकीचा प्रोटोकॉल शिकणार आहे. कुठल्या आजारानुसार कुठे ट्रीटमेंट करायची. आणि तिसरं दैनंदिन प्रॅक्टिस कशी करावी आणि एनर्जी बॉल एक्सरसाइज. हे 4 टॉपिक राहिलेले आहेत. हे 4 टॉपिक आपण शिकणार आहे. ठीक आहे. कॉलिंगचा टाइम मला व्हॉट्सअप मेसेज करा. माझ्या टीमकडनं माझ्याकडनं तुम्हाला नक्की कॉलबॅक केला जाईल. ठीक आहे. लाईफ टाईम हे बघा तुम्ही एकदा ऍडमिशन केलं तर तुम्हाला लाईफ टाईम तुम्ही कितीदा बॅच रिपीट करू शकता. असं नाही की ते कुणाचं कुठल्या कारणाने एखाद 2 सेशन मिस झालं तर तुम्हाला नेक्स्ट बॅच किती वेळा रिपीट करता येते. जेव्हापर्यंत मी आहे तोपर्यंत ऍक्सेस आहे. कारण मी नसणार तर मग गॅरंटी कोण घेणार. तर लक्षात घ्या जेव्हापर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला माझा कोर्सचा रेकॉर्डेडचा पण ऍक्सेस आहे आणि माझ्या लाईव्ह सेशनचा पण ऍक्सेस आहे. ठीक आहे. ऍपमध्ये तुम्हाला जुने नवे सगळे कोर्सेस रेकॉर्डेड मिळतात. अगदी लेव्हल 1, लेव्हल 2 आणि लेव्हल 3 तिन्ही कोर्सेस तुम्हाला रेकॉर्डेड त्याच्यात मिळणार आहे. नवीन बॅचेस आणि नवीन नवीन काहीतरी ऍड होत जातं. वेगवेगळे कोर्सेस ऍड होत जातात. मागे मी NLP 3 दिवस फ्री दिलं. त्याच्या आधी करुणा रेकी फ्री दिलं. त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग आणि बाकीचं जुन्या ऍपमध्ये जुने जे कोर्सेस आहेत त्याच्यात ते मिळतं. तुम्हाला तिन्ही लेव्हलचं लेव्हल 1 ज्यांची ऍडमिशन होईल सेकंड लेवलला जे येतील सेकंड थर्ड लेवलला त्यांना लेव्हल 1, लेव्हल 2 आणि लेव्हल 3 तिन्ही याचं सर्टिफिकेट दिल्या जाणार आहे. मी फ्री पहिल्या बॅचला सगळ्यांना सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न केला. गडबड काय असते आता समजा क्लासमध्ये 250 किती लोक आहेत सध्या जेवढे लोक असतील समजा क्लासमध्ये आता तर तेवढे लोक सर्टिफिकेट साठी अप्लाय किती लोकांनी केला. क्लासमध्ये 150 लोक अप्लाय केला 500 लोकांनी विचार करा. तो गोंधळ होऊ नये म्हणून मी ते बंद केलं पहिल्या बॅच नंतर. आणि जे लोक सेकंड लेवलला येतात त्यांना लेव्हल 1, लेव्हल 2 आणि लेव्हल 3 3 वेगवेगळे सर्टिफिकेट तुम्हाला दिले जातात. नोट्स PDF आणि रेकॉर्डिंग आणि लाईव्ह सेशन हा लाईफ टाईम ऍक्सेस आहे. आणि बाकी कोचेस मध्ये माझ्यामध्ये फक्त एवढा एक फरक मी तुम्हाला सांगू शकते. मी लाखो रुपये फी भरली पण मला त्या पर्सनल नंबर किंवा पर्सनल बोलणंच होत नाही कोचेस सोबत. तरी म्हणून मी माझ्या ह्याच्यात ते ऍक्सेस ठेवलेला आहे. फक्त लाईव्ह सेशन मध्ये मी तुमचा कॉल रिसिव्ह करणार नाही. पण जसंही मला वेळ मिळतो मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुमचा कॉल रिसिव्ह करून किंवा कॉलबॅक तरी करते. कारण तुम्ही कुठेतरी प्रॉब्लेमचं सोल्युशनसाठी येता आणि जर ते देऊ शकलं नाही तर मग त्याला अर्थ नाही आहे क्लासला. तर मी त्या सोल्युशन पर्यंत तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करते.
बट मी काही देव नाहीये, सोल्युशन आणि मार्ग सांगणारा तो आहे. फक्त त्याच्यानी जे सुचतं आणि रेकीची जी कॅपॅसिटी आहे, खरोखर मी तुम्हाला एवढं सांगू शकते, रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला कधीच देता देता थकणार नाही. जमलं तर मी परवाच्या आपल्या सेशनमध्ये एक 2 मिनिटं मी माझ्या बद्दल सांगेल की माझा हा रेकीचा प्रवास कुठून कुठपर्यंत झाला. आज एवढंच सांगते की मी कधीच ट्रेनर बनायसाठी रेकी शिकली नव्हती. आय वॉज फायनान्शियली झिरो. बाकी पण खूप साऱ्या समस्या होत्या. त्या समस्यांच्या समाधानासाठी रेकी शिकली. पण त्या क्रिएटरने आज माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली. पण रेकीने मला एवढं भरभरून दिलाय आणि त्याच्यातनं घराघरात रेकी पोचवायची. ऍज अ रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमॅन आणि ट्रस्टी म्हणून आज वाटतं की प्रत्येक घरात मी नाही पोहोचू शकत, पण एक रेकी साधक जर तयार झाला तर निश्चित एका परिवारातले 5 लोक तरी त्या प्रोटेक्शन मध्ये येतील. आणि जर तुम्ही करिअर म्हणून रेकीला निवडलं, एक हिलर म्हणून, 3rd लेवल नंतर तुम्ही स्वतःचं रेकीचं क्लिनिक चालू करू शकता. भारतामध्ये त्याच्यासाठी कुठलंही बंधन नाहीये. रेकीच्या 3rd लेवल नंतर तुम्ही रेकी हिलिंग सेंटर स्वतःचं चालू करू शकता. ते कसं करायचं, काय करायचं, हे पूर्ण गायडन्स तुम्हाला 3rd लेवल मध्ये दिल्या जातं. ओके. सो प्रश्न भरपूर आहेत, तर आज ग्रुप ओपन होईल संध्याकाळी. तर ग्रुपवर तुमचा आजच्या मेडिटेशनचा एक्सपिरियन्स आणि काही प्रश्न असतील संध्याकाळी मी पूर्ण माहिती टाकते, कारण 6 पर्यंत कंटिन्यू सेशन आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रुपवर जो काही पेमेंट नंबर वगैरे आहे, ज्यांना अपडेट करायचं आहे त्यांचं स्वागत आहे. आणि ज्यांना परत नेक्स्ट बॅच लाईव्ह अटेंड करायची असेल तर 5 फेब्रुवारीला आपली सुरू होईल. पण ही बॅच संपलेली नाहीये बरं. शनिवारी 3-3.5 तासाचं सेशन आहे आपलं. सो डोंट मिस दॅट. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. अबसेंट राहू नका. परवाचं सेशन अवश्य अटेंड करा, कारण महत्वाचे टॉपिक राहिलेले आहे. परवाचे टॉपिक आहे आपलं झिबू सिम्बॉल्स, जे हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी शिकवल्या जाणार आहे. दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस कशी करावी, त्याच्यानंतर शनिवारी तुम्हाला पीडीएफ नोट्स, मेडिटेशन ऑडिओ सगळं तुमच्या ग्रुपवर मिळून जाणार आहे याच लेव्हल 1च्या याच्यात. आणि बाकीचं तुम्हाला रेकॉर्डिंग तर रोजचं अपलोड होत आहे. ज्यांचं मिस झालं असेल त्यांनी रेकॉर्डिंग बघा. प्लस दैनंदिन प्रॅक्टिस आणि प्रोटोकॉलचं सगळं तुम्हाला शिकवलं जाणार आहे. ओके. सो वेळेमुळे आता आपल्याला थांबावं लागेल. थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. थँक्यू व्हेरी मच.